आता पाहूया मल्टीटियर आर्किटेक्चर काय असतं. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलाच असाल. इथे काम कसं चालतं? कस्टमर येतो, तो टेबलवर बसतो, वेटर येतो, वेटर ऑर्डर घेतो आणि ते ऑर्डर तो किचनमध्ये देतो. शेफ त्या ऑर्डरनुसार जेवण बनवतो आणि वेटर ते जेवण तुमच्या म्हणजेच कस्टमरच्या टेबलवर आणतो. शेवटी तुम्ही बिलिंग काउंटरवर जाता आणि तिथे पेमेंट करता. प्रत्येक कामासाठी वेगळी जागा आहे, वेगळी टीम आहे. कोणी सगळं एकट्यानेच करत नाही. प्रत्येकाला त्याची त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. म्हणजेच काय तर काम वेगवेगळ्या भागात डिवाइड केलेलं आहे आणि हाच कॉन्सेप्ट क्लाउडमध्ये देखील वापरला जातो. त्याला म्हणतात मल्टी टियर आर्किटेक्चर. मल्टी टियर आर्किटेक्चरमध्ये ॲप्लिकेशन एकाच ठिकाणी न ठेवता तो वेगवेगळ्या लेयर्समध्ये डिवाइड केला असतो. सगळ्यात वरती असतो प्रेझेंटेशन लेयर. ही लेयर म्हणजे युजरला जी दिसत असतं त्या गोष्टी, जसं की वेबसाईट, मोबाईल स्क्रीन, बटन्स, फॉर्म्स एक्सेट्रा. या लेयरचं काम फक्त युजरशी कम्युनिकेट करणं असतं. त्याच्या खाली असतं ॲप्लिकेशन लेयर, जिथे ॲक्च्युअल काम होतं. रूल्स, कॅल्क्युलेशन, व्हॅलिडेशन अँड बिझनेस लॉजिक चालतं. ॲप्लिकेशन लेअरकडून आलेली रिक्वेस्ट प्रोसेस केली जाते आणि सगळ्यात खाली डेटाबेस लेअरला ती दिली जाते. इथे सगळा डेटा स्टोअर होतो. युजर इन्फॉर्मेशन, ऑर्डर्स, पेमेंट, रेकॉर्ड्स सगळं काही इथेच होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे लेयर्स वेगवेगळ्या क्लाउड सर्व्हिसवर होस्ट केलेले असतात. म्हणजे वेबसाठी वेगळा क्लाउड रिसोर्स, लॉजिकसाठी वेगळा आणि डेटाबेससाठी अजून वेगळा. याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर प्रत्येक लेयर इंडिपेंडेंटली स्केल करता येते. युजर्स वाढले तर फक्त प्रेझेंटेशन लेयर स्केल करा, तर लॉजिक हेवी झालं तर ॲप्लिकेशन लेयर पॉवरफुल करा, डेटा वाढला तर डेटाबेस स्केल करा. सगळं एकत्र वाढवायची गरज नाही. यामुळे ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, सिस्टम फास्ट चालते आणि ट्रॅफिक इझिली हँडल होते. सिक्युरिटी पण जास्त चांगली असते कारण डेटाबेस थेट युजरला ॲक्सेस नसतो. मेंटेनन्स सुद्धा सोपं होतं. एका लेअरमध्ये चेंज केला तरी बाकी ॲप्लिकेशन स्टेबल राहते. म्हणूनच मल्टी टियर आर्किटेक्चर आज एंटरप्राइज क्लाउड ॲप्लिकेशनसाठी सगळ्यात जास्त वापरला जातो. बँकिंग सिस्टीम, ई कॉमर्स वेबसाईट, लार्ज बिझनेस ॲप्लिकेशन सगळीकडे हाच मॉडेल दिसतो. थोडक्यात सांगायचं तर सिंगल टियर ॲप्लिकेशन सिंपल होतं, पण मल्टी टियर पॉवरफुल आणि स्केलेबल आहे.